नालासोपारा येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात कार चालवणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाने 2 पादचारी महिलांना धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा दत्तनगर भागात बुधवारी सायंकाळी 4:45च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी कामावरून परतत असणाऱ्या 2 महिलांना वेगात येणाऱ्या एका राखाडी रंगाच्या मारुती इको कारने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी महिलांना तातडीने नागिनदास पाडा येथील राकिया रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. प्रगती मोरे वय 36 आणि श्रेया मिसाळ वय 32 अशी या अपघातातील महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला नालासोपारा पूर्वेकडील नागिनदास पाडा येथील रहिवासी असून त्या घरकाम करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या कामासाठी वसईला गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी नालासोपारा रेल्वे स्थानकावर उतरून घरी परतत असताना हा अपघात झाला. यामधील श्रेया मिसाळ यांच्या डोक्याला, पाठीला, कमरेला आणि गुडघ्याला गंभीर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.